तिचं नाव घेतलं की लोकांच्या मनात अभिनय येत नाही, येतात फक्त वाद, टीका, गुन्हे आणि सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट. अभिनेत्री असूनही अभिनयापेक्षा अधिक ओळख मिळवलेली व्यक्ती. मराठी भाषेपासून ते धार्मिक समुदायांपर्यंत आणि अगदी मातब्बर नेत्यांपर्यंत कोणावरही हात न राखता टीका करणारी ती म्हणजे केतकी चितळे. केतकी चितळे या मराठी अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर तुझं माझं ब्रेकअप या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली. स्टार प्रवाहावरील आंबट गोड या मालिकेत अभिनेत्रीची भूमिका बजावली. लक्ष्मी नारायण या मालिकेत काम केलं, तसेच अनेक नाटकांमध्ये देखील काम केलंय. तिची लगोरी ही मालिका देखील चांगली गाजली. पण अभिनयाच्या माध्यमातून जिथे एक अभिनेत्री प्रेक्षकांच्या मनात घर करत असते, तिथे केतकी मात्र सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत आली. अभिनयापेक्षा ती अधिक चर्चेत राहिली तिच्या वाचाळ, धारदार आणि अनेकांना दुखावणाऱ्या वक्तव्यांमुळे. केतकीला एक गंभीर आजार आहे, एपिलेप्सी, जो मेंदूशी निगडित असतो. यामुळे तिच्या कामावर, विशेषतः मालिकांतील उपस्थितीवर परिणाम झाला. केतकीने याविषयी सोशल मीडियावर स्पष्टपणे व्यक्त होऊन सांगितलं की एपिलेप्सीमुळे तिला झटके येतात आणि याच कारणामुळे तिला लक्ष्मी नारायण मालिकेतून काढून देखील टाकण्यात आलं होतं. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिने स्वतःला एपिलेप्सी वॉरियर क्वीन म्हणून मांडलं. ही तिची वैयक्तिक झुंज असली तरी तिच्या सोशल मीडिया पोस्ट मात्र फार वेळा तिच्या आजारापेक्षाही मोठ्या वादांना जन्म देतात. आता देखील असंच झालंय. केतकी पुन्हा एकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आलीय. केतकी नक्की काय बोललीये, याआधी ती कशामुळे चर्चेत आलीय, सर्व जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. सगळ्यात आधी हा व्हिडिओ पहा. मराठीत बोल, मराठी कसं येत नाही. अरे तो बोलेल नाही बोलणार, त्यांच्याने काय मराठी भाषेला नुकसान होतंय का, भोकं पडतायत का? या व्हिडिओमध्ये केतकीने थेट मराठी भाषेच्या अभिजात दर्जावर वक्तव्य केलंय. 2024 मध्ये केंद्र सरकारने मराठीसह काही भाषांना अभिजात दर्जा मिळावा यासाठी नवे निकष जारी केले. पण केतकीने त्याच विरोधात हा व्हिडिओ पोस्ट केला. मराठी भाषेला भोक पडलीयेत का, या विधानामुळे मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या. ज्यावेळी मायबोली मराठीचा मुद्दा संवेदनशील ठरतो, मराठीची चळवळ उभी असते, त्यावेळी एका मराठी अभिनेत्रीनेच मराठीच्या अभिजाततेवर टीका करणं हे असह्य ठरलं. लोकांनी तिला मराठी द्रोही म्हणायला सुरुवात केली. पण हे पहिल्यांदा घडलेलं नाही. 2022 मध्ये केतकीने तिच्या फेसबुकवर एक अत्यंत आक्षेपार्ह कविता शेअर केली, जी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात होती. ही कविता वकील नितीन भावे यांनी लिहिली होती, पण तिला सोशल मीडियावर केतकीने लिहिलेली असं समजून अनेकांनी थेट तिच्यावर हल्ला चढवला. त्या कवितेतील काही ओळी होत्या. तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक, ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोण रे तू, तू तर मच्छर, भरला तुझा पाप घडा, गप नाहीतर होईल राडा. या अपमानास्पद शब्दांमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी या पोस्टला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे तर वैयक्तिक आणि राजकीय द्वेष म्हणून पाहिलं. या प्रकरणी केतकी चितळे विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. फेसबुकवर हजारो लोकांनी कमेंट्स करत तिला ट्रोल केलं, शिव्यांची लाखोली वाहिली, पण केतकी मागे हटली नाही. तिने पोस्ट डिलीट केली नाही, माफी मागितली नाही. उलट तिची सवय असलेल्या मी जे म्हणते तेच खरं अशा वृत्तीने पुढे वादाला उधाण आणलं आणि नंतर केतकीला या प्रकरणामध्ये अटक झाली. असाच आणखी एक वाद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त पोस्ट. सत्याग्रह किंवा अभिव्यक्तीच्या नावाखाली काही कॉमेडियन्सनी महाराजांवर टीका केली होती. अग्रिमा जोशुआ या स्टँड अप कॉमेडियनने स्मारकासंदर्भात एका विनोदात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला, ज्यामुळे ती वादात अडकली. त्या पार्श्वभूमीवर केतकीने लिहिलं होतं की शिवाजी एवढंच ऐकलं की आम्ही उगाच पेटतो, मजकूर कळत नाही कारण आमची बौद्धिक पातळी कमी आहे. मग 3 वर्षाच्या मुलाला मेंदू इतकी अक्कल असलेले मावळे महाराजांच्या नावावर राजकारण करतात, ते त्यांची शिकवण विसरतात आणि त्यांचा वापर सरकशीसाठी करतात. ही पोस्ट सोशल मीडियावर पोहोचली आणि संतापाचा नवा स्फोट झाला. शिवप्रेमींनी तिला जबरदस्त ट्रोल केलं. केतकीने आरोप केला की तिला शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यांनी धमकी दिली आणि त्याचे स्क्रीनशॉट देखील तिने शेअर केले. यानंतर एक गंभीर वळण आलं, बौद्ध समाजावरील टीका.
युनिफॉर्म सिव्हिल कोड संदर्भात तिने लिहिलं की नवबौद्ध 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात. तो धर्मविकास असतो, पण आम्ही फक्त हिंदू म्हणालो तर आम्ही कट्टर पापी म्हणवलो जातो. ही पोस्ट नवबौद्ध समाजाच्या भावना दुखावणारी होती. यावरून नवी मुंबईतील आंबेडकरी कार्यकर्ते स्वप्नील जगताप यांनी तक्रार दाखल केली. भांडूप पोलीस स्टेशनमध्ये तिच्यावर गुन्हा दाखल झाला. या सगळ्या प्रकरणात एक गोष्ट सतत ठळकते. केतकी चितळे बोलते ते मुद्देसूद असो वा नसो, पण तिची भाषा अत्यंत आक्रमक, खवखवीत आणि उर्मट असते. ती सत्य बोलते का की प्रसिद्धीसाठी मुद्दाम वादग्रस्त गोष्टींचा वापर करते, हे प्रश्न कायम वाऱ्यात भिरभिरत राहतात. केतकीचं समर्थन करणारे म्हणतात ती भीती न बाळगता सत्य बोलते, तर विरोधक म्हणतात ती अपमान करते आणि त्याला अभिव्यक्ती म्हणते. केतकी चितळे ही व्यक्ती म्हणजे एक उलटा पालथीचा चेहरा आहे. ती एका बाजूला एपिलेप्सी सारख्या आजाराविरोधात लढणारी योद्धा आहे, पण दुसरीकडे सामाजिक समतेच्या, भाषिक अस्मितेच्या आणि राजकीय संवेदनशीलतेच्या रेषा ओलांडणारी व्यक्तीही आहे. प्रत्येक पोस्ट, प्रत्येक विधान हे केतकीला आणखी खोल अडचणीत ढकलत गेलं, पण तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. केतकी चितळे एक अभिनेत्री, एक सोशल मीडिया योद्धा की एक वादग्रस्त व्यक्तिमत्व? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांच्यातील सीमारेषा झाकत चालली आहे. त्या रेषेच्या पलीकडे जे घडतं ते केवळ वाद उभं करतं, संवाद नाही. केतकी बद्दल तुम्हाला काय वाटतं? ती खरं बोलते का की केवळ प्रसिद्धीसाठी बोलते? कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.